राहुल दादा नमस्कार. नमस्कार. दादा अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटणारा सेमी अक्षरशः संपूर्ण फॅन्स लोकांनी असा आनंद केला ना बघून जो अंगाला काटा असे ना तसा आला. काय क्षण होता आजचा हा? आता आनंदाचा क्षण होता. सर्वप्रथम तर आमच्या सोनू भाऊंचा वाढदिवस होता आणि सोनू भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने आज त्यांना गुळाचा दोन्ही नंदींनी गिफ्ट दिला, सिकंदर आणि मथुरने. नक्कीच दादा. बघायला गेलं तर सोनू दादा आणि आपले हे नंदी कधी एकत्र आले नव्हते. आज बघायला गेले तर DSPचे आपले आवी भाऊ असतील, सोनू शेठ असतील यांनी कॉल केल्याच्या नंतर लगेच तुम्ही पैराला हा केला आणि अक्षरशः छान गाडी पाळली. काय बोलाल? DSP ग्रुपचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. आम्ही कधी नाही त्यांच्याशी, म्हणजे जेव्हा पण आवी भाऊने माझ्याकडे कोणताही शब्द टाकला, तो शब्द त्यांच्या शब्दाला मान सन्मान देऊन माझ्याकडनं हाच असतो. कधी मी त्यांना कोणत्या गोष्टीसाठी नाही बोललो, कारण की आवी भाऊचा एक मोठ्या भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम आहे आणि त्यांनी मला खूप सुखादुखापासून सगळ्याच गोष्टीमध्ये माझ्यासोबत खंबीर उभे होते. बरोबर. म्हणून त्यांना एक शब्दावर सोनू भाऊंना तरी मी काही बोललो नव्हतो, बघू बघू करत होतो. पण अविनाश भाऊ बोलला भाई देऊन टाका. अविनाश भाऊ बोलला संपला विषय. पण एक गोष्टीचा आनंद आहे का सोनू भाऊ हा कर्जतमधला एक कोहिनूर हिरा आहे आणि आज या कर्जतकरांनी जो सोनू भाऊंच्या आणि वाढदिवसानिमित्ताने या दोन्ही नंदींनी जो त्यांना कपाळाला गुलाल लावून दिला आणि जी इज्जत राखली ती सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट होती. आणि माझ्या सुद्धा इज्जतीचा आज प्रश्न होता का फर्स्ट टाइम मथुर आज मुंबईमध्ये, म्हणजे ह्याच्या आधी पळाला पण एक फेरा पळून मैदान बंद झाला होता. पाऊस आला. पण आज मुंबईचा जो आमचा वाघ आहे, मुंबईचा जो बादशाह आहे, त्या बादशाहने आज आमची इज्जत राखली. त्याच्यामुळे मी तर त्याचं आयुष्यभर ऋणी असा पण आहे ना तसा पण आहे. पण आज मन भरून आलो का मुंबई फॅन फॅमिली कुटुंब आहे, त्यांच्यासाठी आज पुन्हा एकदा कपाळा गुलाल लावला माझ्या, त्याच्यामध्ये खूप खुश आहे मी. नक्कीच दादा. सोनू दादांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त प्रत्येक जण सांगत होते की काहीतरी गिफ्ट भेटणार आहे. मथुर फॅन पण सांगत होते, सिकंदर फॅन पण सांगत होते. पण शेवटी एक मोठा गुलाल आज आपल्याला बघायला वाटलं भेटला. नव्हतं मला स्टार्टिंगला जेव्हा गाडी सुटली तेव्हा टप्प्याने ठोकरली, म्हणजे पडत 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 सिकंदर गेला 4-5 उड्या. ठेपला. तेवढ्यात गाड्या थोड्याशा पुढे सटकल्या होत्या. पण पुढच्या निम्म्या पट्ट्यामध्ये मला तर वाटतं लास्टच्या क्षणाला काहीतरी झाला असेल. मी आतापर्यंत व्हिडिओ बघितली नाही, कारण की ते नेटवर्क पण नाहीये. लास्टच्या क्षणाला कोणतरी आपली गाडी या ती गाडीमध्ये अशी लढत झाली झाली असेल. मस्त, म्हणजे थोडंफार अंतर. नाही ते पण आपले घरचे आहेत. सगळे. गीते ते दादा आहेत, ते पण घरचे आहेत ना. तो तर आमचा एक बाहुबली आमचा आनंद तारेकर, तो तर आमचा भाव आहे. भाव आहे. त्याच्यामुळे हे घरचा विषय होता तो. दोन्ही बरोबर. पण चारी पण नंदी आणि बाकीचे पण होते, सगळेच यामध्ये अर्जित होत असते. पण सगळ्यांनाच माझ्या शुभेच्छा असतील, कारण की गट पास केल्यानंतर सेमी सुद्धा चांगल्या रीतीने प्रत्येकाने टफ फाईट दिली. त्याच्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो. दादा मागच्या वेळेस आपण एक चांगली खरेदी केली आणि अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणजे खरोखर मनं जिंकली या बोला किंवा एक चांगला व्यवहार तुम्ही केला. काय सांगाल त्याच्यामध्ये पण कुठेतरी एका दुसरा नेगेटिव्ह असतो जो बोलतो की खरोखर एवढी किंमत दिली का? आता मी समोर होतो, मला माहित आहे. तुम्ही काय सांगाल? त्यासाठी महादेवाच्या साक्षीने आपण पहिले महादेवाचं दर्शन केलं त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरचा आशीर्वाद घेतला महादेवाचा. भरपूर या व्यवहारामध्ये विघ्न आले, भरपूर त्रास झाला. पण ठीक आहे, देव तारे त्याला कोण मारे. पण योगायोगाने महादेवाच्या आशीर्वादाने एलियन नंदी मला नाशिकचे आमचे सोनू भाऊ आणि पुण्याचे पवन भाऊ या दोघांनी मोठं मन दाखवून मला एलियन दिला आणि कायमस्वरूपी त्यांच्या दोघांचा मी ऋणी राहील. आणि असाच आशीर्वाद कायमस्वरूपी दोन्ही पण, एक माझा पुण्याचा भाऊ, एक माझा नाशिकचा भाऊ म्हणून कायमस्वरूपी त्यांना मान देईल. तसाच आमच्या दावडीचे मथुरचे जे जुने मालक होते वैभव दादा, सचिन सरनोबत, यांचा सुद्धा माझ्यावर कायम आशीर्वाद होता, कायम आशीर्वाद आत्ता सुद्धा आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याच मुखातून 2 शब्द कधीतरी तुम्हाला माहीत पडतील का आमच्या त्यांच्या आत्तापर्यंतचे संबंध काय आहेत ते. बरोबर. दादा या क्षेत्रामध्ये दोस्ती दुनियेला कुठे ना कुठेतरी किंमत देता. आज जिथे जाता तिथे तुम्हाला एवढी लोक विचारतात. तुमच्यासोबत जी मैत्री आहे ना ती दाखवतात. या मित्रांबद्दल काय सांगाल? कुठे ना कुठेतरी हीच मैत्री तुम्हाला हेल्प करते या बऱ्याचशा अशा मला व्यवहारामध्ये? आतापर्यंत घरातल्यांपेक्षा माझे मित्रच मला नेहमी सुखादुखात कामं आलेले आहेत. त्याच्यामुळे मी जास्त जीव माझ्या मित्रांना लावतो. आणि माझी सर्वप्रथम तर माझे दोन्ही रणवीर राजवीर, माझी मिसेस झाली, आई वडील असतील, माझे भाऊ, या लोकांनी मला नेहमीच सगळ्या गोष्टीमध्ये सुखादुखापासून माझ्या हौशीपर्यंत प्रत्येक गोष्टीपर्यंत मला साथ दिलेली आहे. आज
बघा हे माझे बायकोचे मामा आहेत, सख्खे मामा आहेत, एकूण ते एक मामा आहेत. पण एक गोष्टीचा आनंद वाटतो. बघा आज ते आमच्या खांद्याला खांदा लावून बसतात. आज 11 वर्ष झाले माझ्या लग्नाला. पण सगळ्या गोष्टी आमच्या आनंदाने चाललेल्या आहेत. त्यांनी जेव्हा मला प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळून घेतलं, म्हणून आज मी हे सगळे शौक, हे नंदी वगैरे या मैदानामध्ये येतो फक्त ना फक्त त्यांच्यामुळे येतात. बरोबर दादा, कारण का बघायला गेलं तर जाम विघ्न येतं तुमच्या बैलगाडा क्षेत्रामध्ये असू दे किंवा इतर क्षेत्रामध्ये, कारण का सूरज, त्या दिवशी तर तू सोबत होता नाशिकला माझ्यासोबत. योगायोगाने देवाच्या कृपेने मी तुला सहज फोन केला, चल सूरज येतो का. आपण चौघेच गेलो व्यवहाराला. तू, मी, बट्या आणि एक कोण होता, सरकार होता का, हा इथला अक्षय होता अक्षय पुणगावचा. भाऊ. आम्ही चौघे आपण कोणचा? गेलो. हा, आता आपण नंदी घेणार ते देणार. आपण याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये काय काय अडथळे आले, त्यांच्यामध्ये काय काय घोलमेल चालले होते, काय काय त्रास चालू होता. पण ठीक आहे, देवाचा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादापोटी चांगला नंदी आपल्या दावणीला आला. एवढाच का सगळ्यांचा प्रेम आशीर्वादापोटी तो नंदी घेतलेला आहे. बरोबर. कोणाला हरवण्यासाठी, कोणाला हिनवण्यासाठी तो नंदी घेतला नाही. जरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये आताच्या घडीला जेवढे टॉपचे नंदी पळतात, त्यांचा कायमस्वरूपी त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पायावर पाय ठेवून एलियम पळेल, भुंगा असो, मथुर, आमचा बकासूर, महबूब, सगळेच नंदी झाले. मेहरबान झाला आपला. सगळेच मेहरबान त्याच्या लेवलचा आहे, एक बरोबर. वयाचे आहेत. हा. पण महबूब आमचा काय बॉस आहे. नक्कीच दादा. बघायला गेलं तर खूप सारे प्रेक्षक देखील येत असतात. जसं आता तुम्ही बघताय की छातीवरती मथुरचा टॅटू केलाय, तर प्रत्येक मथुर प्रेमी पण कुठं ना कुठं तरी हातावरती अंगावरती टॅटू काढत असं मथुरचा, काय सांगाल? त्यांचा प्रेम आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांच्यात सगळ्या प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. येत्या या खेळापासून मी थोडासा लांब होत चाललो होतो, पण कुठेतरी मला माझ्याच मनाला खंत वाटते. या सगळ्यांचा प्रेम माझ्यावर आहे आणि मथुरवर आहे. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला समीकरण जुळवायला लागतं. तर आज सध्याच्या घडीला खूप वेळ कमी असतो आणि बिझनेस करायचं, फॅमिली, बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळं बघूनच करावं लागतं. कारण की काय आहे, आपला सगळ्यात मोठी गोष्ट पहिले आपल्याला आपला प्रपंच चालवायचा आहे. बरोबर. प्रत्येकाने पहिले आपल्या प्रपंचाकडे लक्ष द्या, आपल्या कामांकडे लक्ष द्या, मग आपला जो खेळ आहे, जी आपली हाऊस माऊस येते त्याच्यानंतर करा. दादा फक्त आता 2च मिनिटं घेतोय. बघा आता तुम्ही प्रत्येक नंदीची नावं घेता, कुठं ना कुठं तरी नंदीची इज्जत करता. मी तुम्हाला स्वतःहून समोरून बघितलंय, बऱ्याचशा अशा धर्माला जागताय तुम्ही. प्रत्येक दादा प्रत्येक नंदीला एक मान सन्मान देत आहे, भले ते आपल्या विरुद्ध केलेला असो, आपल्या सोबत पडलेला असो, काय सांगाल? एक आताच्या घडीला मला भरपूर जणांनी म्हणजे फोन केले का, म्हणजे भाई आज तो नंदी आणलाय, तो कोणाशी, मी खेळ सगळ्यांशी खेळणार. पण आताच्या घडीला जे नंदी पलतात, आता सैराट तर आमच्या भाच्याचाच आहे, सांगायचं उदाहरण म्हणजे भुंगा सैराट झाला, बाकी जेवढे पण आहेत, म्हणजे काय जे जे नंदी आता टिकून पलतात त्या बरोबर. लोकांचं आपण आवर्जून नाव घेतला पाहिजे. 100%. बघा नंदी हा महादेवाचा अवतार आहे आणि महादेवानी जे आपण कधी मंदिरात गेल्यानंतर पहिले आपण नंदीच्या पाया पडत असतो, नंतर आतमध्ये जातो मंदिरात. पण हे सगळे आपले देव आहेत आपल्यासाठी, म्हणून त्यांना कधी म्हणजे त्यांच्याशी कधी नाही आपण वाईट वागलं पाहिजे. बरोबर. आपल्याला गर्व पाहिजे. आपल्या अपोजिशनवाला असला तरी त्याचा नंदी पळतोय तर पळतोय, त्याचा अभिमान असला पाहिजे आपल्याला. तो अभिमान मला आहे. 100%. नाही इथून आहे, अंतकरणातून. असा मी फेकूगिरी करत नाही कधी. हा. दादा शेवटचाच प्रश्न. आता त्या दिवशी बघा आपला खिडकालीला मथुरचा विजय झाला. म्हणजे एकच क्षण होता, बकासूर आणि मथुर तिकडे सेमी पास झाला आणि इकडे कुठेतरी कमेंट सेक्शन मध्ये सगळी जण बोलत होते, दोन्ही भाऊ एकत्र त्या टायमाला पळाले आणि दोघांनी सेम टायमाला एक मथुरने गोल मला घेतला. मी पाठीमागच्या पण बाईटमध्ये बोललो होतो. माझ्या घरी जेव्हा एंट्री करतो ना, मी घरी एंट्री करताना म्हणजे मथुर आणि बकासूर हे दोघांचे मूर्ती आहेत माझ्याकडे आणि मी दोघांचा आशीर्वाद घेऊनच घरातून निघत असतो. कधी माझ्या मंदिराच्या कडेला बाजूला मथुरचा आहे आणि खाली जेव्हा उतरतो मी या बाहेरून कधी आलो घरी, जेव्हा मी जातो ना, सर्वप्रथम दोघांचा आशीर्वाद घेतो, निघताना पण घेतो ना, घरी येताना पण घेतो. हा क्षण मी बघितलेला आहे समोरून बऱ्याचशा. आणि बघायला गेलं तर दादा मथुरच्या पण खूप सारे तुम्हाला प्रतिमा दिलेल्या आहेत. प्रत्येक वेळेला त्यांच्या पायाला, मथुरच्या पायाला पण तुमचा हात काबाड लागत असतो. कष्ट या प्रतिमा वगैरे या सगळ्या गोष्टी, यांच्या मागे कष्ट आहे शुभमचे. शुभम प्रामाणिकपणे मदत करत असतो आणि एकदम लहान पोरासारखा त्यांना खाऊ बिऊ त्यांच्याकडं त्यांना चालवणं वगैरे सगळ्या गोष्टी तो एकदम प्रामाणिकपणे करत असतो. मी माझ्या डोळ्यांनी बघत असतो आणि त्याचे कष्ट आहेत
त्या कष्टाला यश येतच राहिलं आहे आतापर्यंत मस्त. ना. असे शुभम सारखे, गौरव सारखे, आमचा जयू झाला, हे पोरं आहेत. विजय साळवी झाला, आमचा बीटी झाला, बट्या झाला, मुख्या वगैरे सगळेच पोरं आहेत आपले. यांचा आशीर्वाद आहे माझ्यावर. बरोबर. आज दादा आमचा मथुरचा कट्टर फॅन आलाय राजला पण दाखव. 100% दाखवले दादा. हे सगळे पोरांना दाखव, सगळे दिसली पाहिजे पोरं. नक्कीच. हातबीट बोटा वरती करा रे. हा. कसं काम आहे हा, बघा. चल. दादा शेवटचा प्रश्न बघा, आता हा एलियन आलाय आपल्याकडे, कसं काय नियोजन करणार आहेत आणि कधी मैदानात प्रेक्षक वाट बघतायत लवकरच? लवकरच म्हणजे बहुतेक आता बघूया. ते आता सगळं शुभम ठरवणार कोणच्या मध्ये पळायचा, काय करायचं काय नाही करायचं. मग तुम्हाला सांगेल कशाला काय करायचं. बरोबर. शुभमच बोलला मला जेव्हा फोन आला ना, भाऊंचा फोन आला ना, तर शुभमला बोललो, म्हणजे भाऊला कधी नाही नसतोच माझ्याकडून. शुभम बोलला, दादा 2 वर्षापासून आपल्याला नंदी त्याला द्यायचं आहे सोनूला, आणि सोनू एक चांगला सच्चा गाडा मालक आहे. भरपूर वर्ष झाले आपण शर्यती केल्या ना, नेहमी आमचं नाव घेत असतो सोनू प्रत्येक बाईट मध्ये, कोणत्या ना कोणत्या बाईट मध्ये. तर यो सोनू कधी आयुष्यभर विसरू शकत नाही. 100%. का विसरू शकत नाही? आज त्याचा बर्थडे आहे ना, त्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या कर्जत मध्ये मैदान आहे, आणि त्या कर्जत तालुक्यामध्ये त्याची जी आणबाण शान, त्याची जी इज्जत आहे, त्याच्या वडिलांची इज्जत आहे, या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं जो वजन आहे, ते आज छाती ठोकपणे सांगतो, या मथुरच्या आणि सिकंदरच्या आशीर्वादामुळे त्या घरामध्ये खूप खुशी असेल आज. आणि मला सुद्धा गर्व आहे, मला सुद्धा आनंद आहे का एक मथुर आणि सिकंदर या दोन्ही नंदीनी आज एक मुंबईमध्ये इज्जत राखली. या नाही. फॅन फॅमिली कुटुंबाची राखली, राहुल पाटील परिवाराची राखली, 1001 कुटुंबाची राखली. बरोबर. दादा नक्कीच आपला मित्र पुढे जाताना बघून तुम्हाला कुठेतरी आनंद होत असं बघा. प्रत्येक वेळीस ना कोण पुढे जात असेल ना, त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न तुम्ही 100% करता. मी 200%, 100 नाही. माझा स्वप्नच असतं जेव्हा आपण एखादा आपला मित्र कुठे अडकलाय ना, त्याला त्यातून काढत राहायचं आपण. पण मित्रांना पण कुठपर्यंत काही गोष्टी चांगल्या वाटतात, आपण हे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. चुकला तर चुकला, चुकल्यानंतर मग माफी नाही. चुकलेल्याला फटका 100% भेटणार आपल्याकडनं. आणि आपण प्रामाणिकपणे सांगत असतो, भाऊ तू इथं चुकतोय, तू हे काम कर, हे व्यवसाय कर. या प्रत्येकाला आपण नेहमी पाठिंबा देत असतो का तू मोठा हो, तू मोठा होशील तेव्हा माझी इज्जत वाढेल. का हा माझा मित्र मोठा झालाय, आणि तो जेव्हा मोठा होणार ना, तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होणार. का? कारण की तो जेव्हा मोठा होत असतो त्याच्या घरातल्यांना खूप आनंद होतो, आणि त्या आनंदामध्ये थोडाफार आपला पण त्याच्यामध्ये आनंद थोडा सामील होतो, आणि कुठेतरी आपल्याला आशीर्वाद लागत असतो. नक्कीच आता खूप सारे विजय असो. बघा मित्रांनो, अशा काही गोष्टी असतात. दादा मथुर आणि बकासूर एकत्र कधी? लवकरच. चला दादा, कधी खूप सारे- तिकडून शुभम ठरवेल कधी पळायचं काय करायचं, पण 100% लवकरच पळणार. आणि सगळ्या दोन्ही नंदीनी जे आदिराज्य गाजवलंय महाराष्ट्र देशभरात, ते सगळे फॅन फॅमिली जेवढे कुटुंब असतील सगळ्यांनी त्या मैदान द्यायचं, फुल धमाल, फुल मजा करायची. मस्त मस्त. खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला. थँक्यू.